माझा उद्देश कायद्याच्या अंमलबजावणीमध्ये हस्तक्षेप करण्याचा नव्हता, त्या ठिकाणची परिस्थिती शांत राहावी याची काळजी घेण्याचा होता। कर्तव्य बजावणाऱ्या महिला अधिकाऱ्यांबद्दल मला सर्वोच्च आदर। IPS महिला अधिकाऱ्याला झापल्यानंतर अजितदादांचं स्पष्टीकरण। बेशिस्त खपवून न घेणारे अजित पवार पोलीस अधिकाऱ्याला दम देतात। नैतिकदृष्ट्या अजित पवारांना उपमुख्यमंत्री पदावर राहण्याचा अधिकार नाही, संजय राऊत यांची टीका। म्हाड्याच्या कुरडू गावात मुरुम उपशा विरोधातील कारवाईत अडथळा आणणाऱ्या 15 ते 20 जणांवर गुन्हा दाखल। कारवाई थांबवण्यासाठी अजित पवारांनी महिला IPS अधिकाऱ्याला फोन केल्यानं गाजलं होतं प्रकरण। उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून ओबीसींच्या संस्थांना निधी देताना दुजाभाव। बारामतीतल्या मोर्चातनं लक्ष्मण हाकेंचा अजित पवारांवर निशाणा, तर शरद पवारांनी जरांगे नावाचं अनफड भूत महाराष्ट्राच्या मानगुटीवर बसवल्याची ही हाकेंची टीका। सरकारच्या GR मुळे ओबीसी आरक्षणाचा चोथा, मराठ्यांचं कुणबीकरण सर्वोच्च न्यायालयाला मान्य नाही, असे GR काढण्याचा अधिकार सरकारला नाही, लक्ष्मण हाकेंकडनं हल्लाबोल। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या युतीत पालिकेवर भगवा फडकवणार, मुंबई पालिकेवर मराठी महापौर बसवणार, खासदार संजय राऊतांनी व्यक्त केला निर्धार। मुंबईमध्ये भाजपचा महापौर व्हावा असा अमित शहांचा आदेश। मुंबईत मराठी महापौर करण्याचे भाजपचे प्रयत्न, संजय राऊत यांची टीका। शहांच्या वक्तव्यावर शिंदे गप्प का, राऊतांचा सवाल। मुंबई महापालिका निवडणूक जिंकण्यासाठी अमित साटम ॲक्शन मोडवर। भाजपकडनं महायुतीसह स्वबळाची ही चाचपणी, मुंबईतील 6 लोकसभा निहाय कोअर कमिटीच्या बैठका घेणार। गणेश विसर्जनाच्या पूर्वसंध्येला पुण्यामध्ये गँगवॉर, वनराज आंदेकरचा मेहुणा, गणेश कोमकरच्या मुलाची हत्या, वनराज आंदेकरच्या खुनाचा बदला घेतल्यानं खळबळ। ऐन गणेश विसर्जनाच्या तोंडावर वाहतूक पोलिसांना धमकीचा मेसेज। मुंबईमध्ये 34 गाड्यांमध्ये मानवी बॉम्ब असल्याची धमकी, 400 किलो RDXचे स्फोट घडवत 1 कोटी मुंबईकर मारण्याचा इशारा, पोलीस सतर्क। मुंबई आणि पुण्यासह राज्यामध्ये विसर्जन मिरवणुकांची जोरदार तयारी, अनेक ठिकाणी डॉल्बी आणि लेझर लाईट वापरण्यास बंदी। कोल्हापूर परिक्षेत्रातील 5 जिल्ह्यांमध्ये 700 पेक्षा अधिक गणेश मंडळांकडून ध्वनी मर्यादांचं उल्लंघन, मंडळांवर खटले दाखल करणार, विशेष पोलीस महानिरीक्षकांची माहिती। विसर्जन मिरवणुकीसाठी पुण्यामधील 17 प्रमुख रस्ते बंद, लक्ष्मी रस्ता, शिवाजी रस्ता, बाजीराव रस्ता, टिळक रस्त्यासह प्रमुख 17 रस्ते वाहतुकीसाठी बंद राहणार। सोन्याच्या दराने गाठला विक्रमी उच्चांक, जळगावच्या सराफा बाजारामध्ये सोन्याचे दर तब्बल 1,10,000 100 रुपयांवर। गणेश विसर्जन मिरवणुकीवर पावसाचं सावट, राज्यामध्ये आज दिवसभर मुसळधार पावसाचा इशारा। आज आणि उद्या पुण्यातील घाटमाथ्यावर पावसाचा ऑरेंज अलर्ट, तर नंदुरबार, धुळे, नाशिक आणि जळगावला पूरस्थितीचा अलर्ट। गेल्या 3 महिन्यांमध्ये अतिपावसामुळे मराठवाड्यामध्ये 4000 गावातल्या पिकांचं नुकसान, नांदेडमध्ये सर्वाधिक नुकसान, 15,78,000 शेतकऱ्यांना फटका, 5.5 लाख हेक्टरवर पंचनामे पूर्ण। अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्राच्या अडचणींमध्ये वाढ, मुंबई पोलिसांची दोघांच्या विरोधात लुकआउट नोटीस, 60 कोटींची फसवणूक केल्याचा व्यावसायिक दीपक कोठारेंचा आरोप। भारत आणि रशियाला आम्ही गमावलंय, मोदी, पुतीन आणि शी जिनपिंग यांचा एकत्र फोटो पोस्ट करत ट्रम्प यांचं मोठं विधान।